राष्ट्रीय हरित लवाद आज दिल्लीनंतर देशातल्या 11 मोठ्या शहरांमध्ये डिझेल एसयूव्हींच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। त्यात मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे। या प्रस्तावाला देशातल्या कार उत्पादकांनी तीव्र विरोध केलाय। शिवाय केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानेही या प्रस्तावाचा विरोध केलेला आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहेत। रामराजे, आपण बघतोय की अवजड उद्योग मंत्रालयाने देखील या प्रस्तावाला नकार दिलेला आहे। एसयूव्ही चा जो एक प्रस्ताव आहे की महत्त्वाच्या शहरावर बंदी आणण्याचा, काय अधिक माहिती या संदर्भात? आज हरित न्यायाधिकरण प्राधिकरणासमोर एनजीटी समोर ही हिअरिंग आहे, ही सुनावणी आहे आणि ही सुनावणी आधारलेली आहे गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार। मागील वर्षी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते आणि एनजीटीने सुद्धा आदेश दिले होते 15 वर्षाखालील ज्या गाड्या आहेत की ज्या डिझेलवर चालतात तर त्या संपूर्ण गाड्या स्क्रॅप कराव्या, त्या गाड्या रद्दबातल कराव्या, बंद कराव्या अशा प्रकारचं आदेश देण्यात आले होते। मात्र त्या आदेशांचं पालन झालं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण आलेलं आहे ते एनजीटी समोर। आदेशाचं पालन झालेलं नाहीये। त्याचबरोबर 15 शहरामध्ये या गाड्या महत्वाच्या बंद करण्यात यावा, कारण डिझेलमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि तेथील नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलेलं आहे। अशा प्रकारे माहिती यामधून पुढे आली होती। त्यानुसार 15 शहरांची निवड केली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई आणि पुणे या 2 शहरांचा समावेश होता। मात्र जेव्हा हे संपूर्ण आकडेवारी समोर आली, आकडेवारीमध्ये 11 शहरं यावेळेस त्या सुनावणीमध्ये निवडण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबई हे शहर प्रामुख्याने आहे। या ठिकाणी डिझेलवर चालणाऱ्या सर्वच गाड्या बंद करण्यात याव्या की ज्या 15 वर्षाच्या खालील आहेत, अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली नाही। त्यामुळे त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। कदाचित आज कडक निर्णय घेऊ शकतो एनजीटी आणि या निर्णयाला आता केंद्र सरकारनं सुद्धा योग्य रीतीनं आपली बाजू मांडणं गरजेचं आहे एनजीटी मध्ये। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काय होते ते पाहणं गरजेचं आहे। अगदी खरं आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी दिल्लीहून माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।